यानंतर पाहूयात आताच्या टॉप 25 बातम्या. लाडक्या बहिणींची दिवाळी गोड. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वर्ग व्हायला सुरुवात. 2 दिवसांमध्ये सर्व खात्यांमध्ये पैसे जमा होणार. लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावीच लागेल. केवायसीसाठी अडचणी येत असल्यास मुदतवाढीचा विचार करू. पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार. अजित पवारांची ग्वाही. नाशिकमधल्या गंगापूर रोड गोळीबार प्रकरणामध्ये मामा राजवाडे आणि अमोल पाटील यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी. पोलिसांनी चौकशी दरम्यान मामा राजवाडे यांना मारहाण केल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केल्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर राजवाडेंना कोठडी सुनावली. नाशिक पोलिसांकडून आता भाजप पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल. मराठा हायस्कूल ते अशोक स्तंभ परिसरामध्ये अंबादास जाधवांच्या वाढदिवसानिमित्ताने फलक या प्रकरणी माजी नगरसेवक योगेश शेवरे आणि विक्रम नागरेवरती गुन्हा दाखल. माथे फिरूने स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या घरावरती मद्याची बाटली फेकली. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये शेकापचे पदाधिकारी भाजप प्रवेशासाठी निघालेले असताना हे कृत्य झालंय. निषेधासाठी उद्या शेकापच्या कार्यकर्त्यांकडून सांगोला बंदची हाक. कोल्हापुरामध्ये बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद. इनोव्हा कारसह 1 कोटींचा मुद्देमाल जप्त. मिरजच्या महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपासह इतर 2 पेट्रोल पंपांवरती दरोडा. शस्त्राचा धाक दाखवून 1 लाख लुटले. अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. वसईतल्या मिथिला अपार्टमेंट परिसरामध्ये 13 वर्षांच्या मुलीवरती मोकाट कुत्र्यांचा हल्ला. हल्ल्यामध्ये 13 वर्षांची मुलगी जखमी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. मुंबईतून मान्सून परतला तर पुढील 2 ते 3 दिवस राज्यातूनही मान्सूनचा परतीचा प्रवास. परतीची मान्सून रेषा अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी आणि रक्सौलमधून जात असल्याची हवामान विभागाची माहिती आहे. चिपी विमानतळावरची विमानसेवा डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी घोषणा केली आहे. नाईट लँडिंगची परवानगी मिळाल्यामुळे मोठ्या कंपन्या विमानसेवा पुरवतील. डिसेंबरपासून दिवस रात्र विमानसेवा सुरू होणार. नितेश राणेंची माहिती आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुक्ताकी आणि एस जयशंकर यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी भारत सरकारकडून अफगाणिस्तानला 20 अँब्युलन्स भेट देण्यात आल्या. भारताने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या गुंतवणुकीलाही चालना मिळण्याची शक्यता आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची क्रिकेटच्या मैदानानंतर आता स्पोर्ट्स ब्रँडच्या उद्योगात एंट्री. 10XU नावाचा नवीन स्पोर्ट्स ब्रँड सचिनकडून मुंबईत लॉन्च.